हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर उन्हाळा सुरू झालेला आहे. सगळ्यांचे उन्हाळी पदार्थ बनवायचे चालू असतील, तर बऱ्याच वेळा बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स आपण बनवतो. पण ते लाल होतात किंवा काळे पडतात. तर ती कशामुळे होऊ शकतं किंवा असं का होतं? तर याबद्दलचा थोडक्यात माहिती मी या मिनी ब्लॉगमध्ये आज तुमच्यासोबत शेअर करते तर कोणतेही बटाटे घेताना असे ताजे आणि मोठे बटाटे घ्यायचे आहेत. साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये असे ताजे बटाटे येतात, तर त्यावेळेस हे बटाटे घ्यायचे. मोठे बटाटे घ्यायचे, छोटे बटाटे घ्यायचे नाहीत. त्यानंतर बटाट्याची साल व्यवस्थित काढून घ्यायची. ते छान स्वच्छ पाण्याने बटाटे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. त्याचे चिप्स पाडायचे. चिप्स पाडताना सुद्धा खूप पातळ चिप्स पाडायचे नाहीत. नाहीतर काय होतं, की शिजवल्यानंतर आणि त्यानंतर जेव्हा आपण सुकवल्यावर तळतो, तर त्यावेळेस ते लाल होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं, तर आदल्या दिवशी रात्रीच हे बटाट्याचे चिप्स काय करायचे आपल्याला अ, पाडून 5 ते 6 पाण्याने धुवून घ्यायचेत आणि धुताना सुद्धा या पद्धतीनं चिप्स काढून घ्यायचे आहेत. फक्त पाणी बाजूला काढायचं नाही, तर चिप्सच बाजूला काढायचेत, की जेणेकरून त्याच्यामधलं सगळं स्टार्च निघून जाईल. चिप्स शिजवताना सुद्धा भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुरटी आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे. तुरटीसुद्धा रात्रभर म्हणजे पाण्यामध्ये घालायची वगैरे काही आवश्यकता नाही आहे. शिजवताना घातले तरीसुद्धा तुमचे चिप्स अगदी पांढरे शुभ्र नक्कीच होतील. त्याचबरोबर चिप्स खूप ओव्हर कुक होऊ द्यायचे नाहीत किंवा खूप जास्त शिजू द्यायचे नाहीत. नाहीतर मग काय होतं, की सुकल्यानंतर जेव्हा आपण ते तळतो, तर त्यावेळेस ते जास्त शिजवलं गेल्यामुळं तळताना ते लाल होतात. आता हेच चिप्स तुम्ही म्हणजे सावलीतसुद्धा सुकवू शकता. सावलीत जरी सुकवले तरीसुद्धा थोडंसं आपल्याला त्याला ऊन देऊन घ्यायचंच आहे. कारण असे उन्हाळ्याचे जे काही पदार्थ असतात ना, तर हे पदार्थ जेवढे तुम्ही उन्हामध्ये सुकवाल तेवढे ते छान फुलतात सुद्धा आणि पांढरे शुभ्र होतात. त्याचबरोबर 2 काय 3 वर्षसुद्धा टिकतात. त्यानंतर चिप्स करतानाच आपण बारीक केलेले असतात त्याच्यामुळं हाय फ्लेमवरती किंवा खूप जास्त कडक तेलावरती चिप्स कधीही तळायचे नाहीत. तर ह्या जर का तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर तुमचेसुद्धा चिप्स बिलकुल लाल होणार नाहीत किंवा काळे होणार नाहीत. आणि आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा आणि आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत चलो बाय.